इतक्या सुंदर फोडणीने नटलेली, उकळणारी, वाफाळलेली ही भाजी खावीशी वाटते की नाही? अळूची पानं आणि देठं वापरून आपण अळूची गोळा भाजी करूया का आज? देठं सोलून भाजीबरोबर चिरून घ्यायची आणि नेहमीची 1.5 वाटी पाणी घालायचं. छोटी नैवेद्याची 1 वाटी तांदूळ, 1 वाटी तूरमूग मसूर मिक्स डाळ धुवून छोट्या 5 वाट्या पाणी. अळूबरोबर 2 तिखट हिरव्या मिरच्याही घालून शिजवून घ्यायचं कुकरच्या 4 शिट्ट्या. मिरच्या नको असतील, कमी तिखटपणा हवा असेल तर मिरच्या काढून टाकायच्या. सगळं एकत्र करून रवीने छान घोटून घ्यायचं. अळूचा खाजरेपणा काढून टाकण्यासाठी 2 टेबलस्पून चिंचेचा कोळ, 1 टेबलस्पून गूळ, चवीनुसार मीठ सगळं एकत्र करून उकळायचं. 2 टेबलस्पून तेलात अर्धा चमचा मोहरी आणि बारीक चिरलेल्या 7-8 लसणीच्या पाकळ्या गुलाबी रंगावर तळून घ्यायच्या. अधिक खमंगपणासाठी पाव चमचा मेथी, 2 लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, चरचरीत सुगंधित फोडणी उकळणाऱ्या भाजीवरती. सगळे स्वाद छान मिळून येण्यासाठी भाजीला 2-3 मिनटं उकळू द्यायचं. अतिशय मस्त स्वादाची, नाकाला सुखावणारी, जिभेला मस्त वाटणारी अळूची गोळा भाजी तयार. बरोबर ज्वारीची फुगलेली भाकरी, लोण्याचा गोळा. हा मस्त बेत तुम्ही नक्की करा.